आज अक्षय्य तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त। पुण्यातील दगडूशेठ गणपतीला 11,000 आंब्यांचा नैवेद्य अर्पण करण्यात आलाय। पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी आहे। ट्रस्टच्या वतीनं आंबा महोत्सवाचं आयोजन सुद्धा केलेलं आहे। पहाटे अभिषेक झाला, स्वराभिषेक झाला आणि गणेश याग सुद्धा संपन्न झाला। तर आपण हे पुण्यामधलं दगडूशेठ हलवाई मंदिर पाहतोय। अतिशय सुंदर आणि आकर्षक अशी फुलांची आरास केलेली आहे। आज अक्षय्य तृतीया आणि त्यानिमित्तानं आंबा खरेदी केली जाते आणि म्हणूनच गणपती बाप्पाला सुद्धा आंब्यांची आरास करण्यात आलेली आहे आणि नैवेद्य सुद्धा अर्पण करण्यात आला आहे। तर फुलांनी सुंदर अशी आंब्यांची नक्षी इथे बनवलेली आहे। आपण पाहतोय ही दगडूशेठ गणपती मंदिराची ही दृश्य आहेत पुण्यातल्या आणि आताही आपण पाहतोय 11,000 आंब्यांचा नैवेद्य बाप्पाला अर्पण केलेला आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या वतीने ट्रस्टच्या वतीने सर्वांना अक्षय तृतीयेच्या अक्षय्य शुभेच्छा। आज अक्षय तृतीयेच्या निमित्ताने बाप्पांच्या मंदिरामध्ये परंपरेप्रमाणे पहाटे 4 वाजता बाप्पांना ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक आणि या ठिकाणी स्वराभिषेक हा नुकताच मंजुषाताईंच्या स्वरातनं हा संपन्न झालेला आहे। बाप्पांना 11,000 आंब्यांची आरास आणि महानैवेद्य हा श्री मंदार देसाई आंबेवाले यांच्या कुटुंबियांकडून समर्पित करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे बाप्पांच्या मंदिरामध्ये गणेश याग आणि आजचा सर्वात विशेष असा सोहळा बाप्पांचा विवाह सोहळा देवी शारदेबरोबर हा 12:45 मंदिरामध्ये संपन्न होणार आहे। समस्त भक्तांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा आणि बाप्पांच्या या अतिशय विलोभनीय अशा दर्शनाचा आज आपण अवश्य लाभ घ्यावा। धन्यवाद। जय गणेश।